पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया, म्हणजे अक्षयनी तर सांगितलेलंच आहे पण पुन्हा एकदा आपण समजून घेऊया. हे काय आहे, हा जो पार्ट असतो याला काय म्हणतो आपण, फोरहेड. फोरहेड म्हणजेच कपाळ. फोरहेडचा खालचा भाग असतो, हा जो पार्ट दिसतो याला म्हणू आपण आयब्रो. आयब्रो म्हणजे आपल्या भुवया. आणि हे जे आहेत हे याला काय म्हणू, हा जो डोळ्याचा खालचा ह्या ज्या आहे हे ब्लॅक दिसत आहे आपल्याला, याला काय म्हणू आपण आयलॅशेस म्हणजे पापण्या. आणि आपल्या पापण्याचा वरचा जो भाग असतो जो डोळ्याला प्रोटेक्ट करण्यासाठी असतो त्याला आपण आयलिड म्हणू. आणि ह्या ज्या हा आहे नोज पूर्ण, आणि ह्या नोजच्या खाली आपल्याला 2 होल असतात, याला आपण नोस्ट्रिल म्हणतो, NOSTRIL नोस्ट्रिल. आणि बघा, आणि काय असते आपल्या नोजच्या खाली हे लिप्स आहेत, लिप्सच्या खाली हे काय आहे आपला हा जो पार्ट असतो याला चीन म्हणतो. चीन म्हणजेच हनुवटी. आणि हा जो पार्ट आहे याला काय म्हणू आपण, हा म्हणजे आपल्या फेसला जुळून आपल्या शोल्डरला जुळलेला असतो खांद्यांना, तर त्यांना म्हणू आपण नेक. NECK नेक म्हणजे मान. आणि हे काय आहे, थ्रोट आहे. थ्रोट म्हणजे गळा, जो मानेच्या मधला भाग असतो. आता बघा आपल्याला पूर्ण पार्ट्स दिलेला आहे. आता आपण फेसच्या खालचा भाग अभ्यासूया, कुठलं कुठलं दिलेलं आहे. तर कुठला भाग दिलेला आहे, आपण हा फेस अभ्यासलेलं होतं. आता आपलं कुठपर्यंत झालं होतं की नेक पर्यंत झालं होतं. ठीक आहे. तर हा जो संपूर्ण भाग आहे मुलांनो, हा बॉडी पार्टचा, हा आपल्याकडे मॉडेल आहे जो अक्षयनी नवजोला दाखवायला घेतलेला आहे. तर हा बघा, हा जो पूर्ण पार्ट आहे हा काय आहे, सॉरी हा काय आहे, हा पूर्ण पार्ट आहे, हा फेसचा पार्ट झाला. आता आपण फेसच्या खालचा पार्ट अभ्यासूया. तर बघा, हा जो दिसतोय हा पार्ट आपल्याला, याला काय म्हणू आपण, शोल्डर. काय म्हणू, शोल्डर. शोल्डर म्हणजे खांदा. SHOULDER. SHOULDER. शोल्डर म्हणजे खांदा. शोल्डर म्हणजे खांदा. मग बघा, शोल्डर हा काय आहे, आपला खांद्याचा भाग म्हणजे SHOULDER शोल्डर. मग हे दिसते आपल्याला शोल्डरचा जो खालचा भाग असतो याला काय म्हणू आपण, चेस्ट. CHEST चेस्ट. CHEST चेस्ट. चेस्ट म्हणजे छाती. चेस्ट म्हणजे छाती. बघा आता आपण अभ्यासूया. आपण पहिलं फेस, मग फेसच्या खालचा भाग होता नेक. मग आता नेकच्या खालचा भाग आहे शोल्डर. शोल्डर म्हणजेच खांदा. शोल्डरच्या खाली असते चेस्ट. चेस्ट म्हणजे छाती. आणि हे जे असतात आपला, हा काय आहे, संपूर्ण हँड आहे. हँड म्हणजे हात. हा काय, हा शोल्डर पासून जो आपल्या पाम पर्यंत असतो त्याला आपण काय म्हणू, हँड. हा पूर्ण हँड आहे. त्या हँड्सचे, हाताचे बॉडी म्हणजे बघूया, हा जो हा भाग असतो आपल्या हाताचा, आपला हे काय आहे, संपूर्ण हात आहे. तर आपल्या इथपासून जो शोल्डर पासून एल्बो पर्यंत जो असतो भाग याला काय म्हणू आपण, आर्म्स. तर बघा, हा जो भाग आहे आर्म्स, हा काय आहे, आर्म. आणि आर्म्स दिलेला आहे. आणि मग आर्म्सच्या खाली काय दिलेलं आहे, हे आपले आर्म झालेले आहे. मग हा जो मधला भाग दिसतोय हा स्टमक. स्टमक म्हणजे पोट. STOMACH. हा स्टमक म्हणजे हा काय आहे, हा पोटाचा भाग आहे. बघा, आपण हे काय पाहिलं होतं, हे शोल्डर आहे, हे दिसते आहे, हे शोल्डर आहे. हा भाग कुठला आहे, शोल्डरचा भाग आहे, शोल्डर. मग हे बघितलं आपण आर्म्स. आर्म्स म्हणजे बाहू. आणि बघा, हा जो आर्म्स आहे, हे आर्म्सच्या खालचा जो भाग आहे हा एल्बो. एल्बो म्हणजे कोपरा. याला काय म्हणतात, ELBOW. एल्बो म्हणजे कोपरा. हा कुठला भाग आहे, एल्बो. ELBOW. एल्बो म्हणजे कोपरा. आणि बघा, हाताच्या वरचं जे भाग असतं हे आपलं झालं हँड. आणि ही आहे आपली रिस्ट. WRIST. रिस्ट. रिस्ट म्हणजे मनगट. आणि मग त्याचा पुढचा जो भाग आहे तो कुठला आहे, हा जो आपला पंजा असतो हाताचा याला काय म्हणू आपण, पाम म्हणतो. याला काय म्हणू, पाम. पाम म्हणजे हाताचा पंजा. पाम म्हणजे हा जो आहे हा काय, हाताचा पंजा किंवा हाताचा याला आपण तळवा असं म्हणतो. तर आपण कुठले पार्ट्स बघितलेले आहेत, फेसच्या खालचे. हा जो पार्ट दिसतोय हा आहे शोल्डरचा. हे बघा, हा पार्ट आहे शोल्डरचा. मग त्याच्या खाली जे हँड स्टार्ट होतं हे हँड आहे. हे काय आहेत, आर्म्स आहेत. आर्म्स म्हणजेच काय आहे, बाहू. हे बाहू. आणि मग त्याच्या खालचा जो आहे मग काय दिलेला आहे, एल्बो दिलेला आहे. एल्बो म्हणजे हा हाताचा कोपरा आहे. मग रिस्ट, इथे मनगट. रिस्ट म्हणजेच मनगट, हे आपण जिथे वॉच वगैरे बांधतो. आणि मग हा जो पार्ट आहे हा, याला काय म्हणू आपण, पाम. पाम म्हणजे हाताचा पंजा किंवा आपण तळवा म्हणू. बघा, मग मधला जो पार्ट असतो बॉडी पार्टच्या, तर हा कुठला पार्ट आहे, हा पार्ट आहे चेस्टचा. ही काय आहे, चेस्ट आहे. आणि चेस्टच्या खाली काय असतं, पोट म्हणजेच स्टमक.
अशा प्रकारे अक्षयनी बॉडी पार्ट्स सांगितलेले आहे. आता आपण पुढे बघूया काय काय दिलेलं आहे. बघा आपलं ह्याच्यापर्यंत झालेलं होतं, स्टमक पर्यंत झालं होतं. मग आता त्याचे जे खालचे बॉडी पार्ट्स आहेत ते काय काय आहेत त्याचे आपण नाव बघूया. थाय, लेग, अँकल, हिल हे काय आहेत आपले आता खालचे बॉडी पार्ट्स आहेत. बघा आपलं स्टमक पर्यंत झालं होतं, पोटापर्यंत झालं होतं. बघा आता आपल्या पोटाचा खालचा भाग जो येतो त्याला वेस्ट म्हणतात. WAIST, वेस्ट म्हणजे कमर. वेस्ट म्हणजे काय? कमर. वेस्ट, WAIST हा जो पार्ट आहे इकडे पोटाचा आणि हा जो आपला जो भाग आहे कमरेचा भाग, याला WAIST, वेस्ट म्हणजे काय म्हणू याला आपण? कमर. ठीक आहे. आता बघा आपण हाताचा अभ्यासलेलं होतं, मी तुम्हाला मागच्या पिक्चरमध्ये पण सांगितलं होतं. हा जो हाताच्या जवळचा पार्ट आहे याला म्हणतो आपण रिस्ट. WRIST, रिस्ट. रिस्ट म्हणजे मनगट. रिस्ट म्हणजे मनगट. बघा हे पामचा जो वरचा भाग असतो याला काय म्हणू आपण? रिस्ट. रिस्ट म्हणजे मनगट. इथे मोस्टली आपण घड्याळ बांधतो. मग बघा हा जो पूर्ण संपूर्ण आहे हा काय आहे? हे आहे हँड. HAND, हँड म्हणजे काय? हँड म्हणजे हात. बघा हात. मग आपलं हे झालं वेस्ट वाला पार्ट झालं, कमरेचा भाग झाला. कमरेच्या खाली जो पार्ट स्टार्ट होतो हा, हे काय आहेत आपले? थाईज. थाईज हे काय आहेत? थाईज. THIGH हे काय आहे? थाईज. THIGH हे काय आहेत? आपल्या 2 थाईज असतात. ठीक आहे. थाईज म्हणजे मांड्या. थाईज म्हणजे मांड्या. यांना काय म्हणतो आपण मराठीमध्ये मांड्या बोलतो. बघा हे झालं, हे रिवेस्ट झालं, तर थाईज झालं. मग थाईजचा जो पार्ट असतो तर हा जो मधला असतो याला काय म्हणतो आपण? नी. नी म्हणजे हे गुडघे असतात. KNEE, नी म्हणजे गुडघे. नी म्हणजे गुडघे. KNEE, नी म्हणजे गुडघे. हे गुडघे. बघा आपला पोटाच्या खालचा भाग जो असतो वेस्ट. वेस्ट म्हणजे कमर. कमरेच्या खाली असतो थाईज. थाईज म्हणजे मांड्या. आणि मांड्यांच्या खाली जो भाग असतो नी. KNEE, नी म्हणजे गुडघे. आता गुडघ्याचा जो खालचा भाग असतो हे काय असतात? हे आपले असतात लेग्स. हे काय असतात? लेग्स. LEG, लेग्स म्हणजे पाय. लेग्स म्हणजे पाय. लेग्स म्हणजे हे बघा हे काय आहे? लेग्स. LEGS, लेग्स म्हणजे पाय. आणि लेग्सच्या खाली आपलं जे हे चालू होतं बघा हे काय आहे? हे लेग्स झाले. लेग्सच्या खाली हा जो आपला हे पार्ट असतो याला अँकल म्हणतो. याला काय म्हणतो? अँकल म्हणतो. अँकल म्हणजे जे आपण असं काय म्हणू त्याला? टाच वगैरे म्हणू असं अँकल. आणि हे बघा हे काय असतं? हे आपलं हिल. हिल म्हणजे टाच. हिल म्हणजे टाच. आणि मग हे काय आहेत? हे टोज. TOES, टोज. टोज म्हणजे पायाची बोटे. टोज म्हणजे पायाची बोटे. अशा प्रकारे काय बघितलं आपण, खालचा भाग पण अभ्यासलेला आहे बॉडी पार्टचा. आता बघा बिग टो म्हणजे मोठा जो अंगठा असतो त्याला बिग टो म्हणतात. आता पुढे बघूया ह्या दोघांमध्ये काय कम्युनिकेशन असते. ह्या अक्षयनी ते त्याच्याकडे जे मॉडेल्स होते, त्याच्या पुस्तकात जे मॉडेल्स होते ते त्यांनी ह्या नवजोला दाखवलेलं आहे आणि त्याला बॉडी पार्ट्सची पण नावे समजावून सांगितलेली आहे. आता बघा या प्रोजेक्टमुळे काय होईल? या नवजोला त्याचा प्रोजेक्ट सॉल्व्ह करायला आणि पूर्ण करायला खूप मदत होईल. बघा नाऊ लुक ॲट मी. दिस इज माय एल्बो जॉईंट. आय कॅन मूव इट लाईक दिस. बघा हा काय म्हणतो? आता जो अक्षय आहे तो त्याला सांगतो की नाऊ लुक ॲट मी. तो काय म्हणतो? हा अक्षय नवजोला म्हणतो की आता तू माझ्याकडे बघ. नाऊ लुक ॲट मी. दिस इज माय एल्बो. हा कुठला पार्ट आहे मुलांनो? हा आहे एल्बो. एल्बो म्हणजे हा काय आहे? एल्बो. एल्बो म्हणजे कोपरा. एल्बो जॉईंट. हा एल्बो जॉईंट आहे. इथे काय असतं? आपलं एल्बो जॉईंट. त्याच्यामुळे आपल्याला हाताला असं वर खाली काय काय करता येतं? आपल्याला असं मुवमेंट करता येतात, हलवता येतात. आय कॅन मूव इट लाईक दिस. तो म्हणतो की हा काय आहे? माझा एल्बो आहे. ठीक आहे. एल्बो आहे आणि हा एल्बो आहे माझा. हा जो भाग दिसतोय हा काय आहे? एल्बो आहे. आणि ह्या एल्बो मध्ये जॉईंट असते, एल्बो जॉईंट असते इथे. ह्या एल्बो जॉईंटमुळे काय करतो? तो सांगतो आय कॅन मूव इट लाईक दिस. त्याच्यामुळे मी असं काय करू शकतो? या जॉईंटमुळे मी हात असं हलवू शकतो. जर आपल्याला इथे जॉईंट नसता तर आपला हात असं स्ट्रेट राहिला असता, आपण कुठलेही काम करू शकलो नसतो. पण ह्या जॉईंटमुळे काय करता येते? आपल्याला असं हात वर खाली करता येते एल्बो जॉईंटमुळे, म्हणजे कोपऱ्याच्या जॉईंटमुळे. आता बघा आय कॅन मूव इट लाईक दिस. मी असं काय करू शकतो? मूव करू शकतो.
बघा हा कसं बघतोय, याला पण सगळं हे काय वाटते ह्या नवजोला खूप इंटरेस्टिंग वाटते आहे ह्युमन बॉडी बद्दल, कारण तो पहिल्यांदाच अभ्यासतो आहे. बघा हा असा हलवून दाखवतो. तो म्हणतो की बट नॉट दिस वे, दिस इज माय शोल्डर जॉईंट, आय कॅन टर्न इन 360 डिग्री, बट नॉट दिस वे. दिस वे मीन्स म्हणजे बघा आता तो काय म्हणतो, दिस इज माय शोल्डर जॉईंट. हा म्हणजे इकडे काय असतो, आपला शोल्डर जॉईंट असतो. आय कॅन टर्न इन 360 डिग्री. बघा आपलं काय असतं हे इथे, हा काय आहे, हा आपलं एल्बो जॉईंट आहे. एल्बो जॉईंटमुळे काय करू शकतो आपण, असं हात अप्स अँड डाऊन मूव्ह करू शकतो. पण आपण इथून असं गोल नाही, फक्त इथून अप्स अँड डाऊन होईल, वर खाली करता येईल. पण बट नॉट दिस वे म्हणजे असं जर आपल्याला करायचं असेल, म्हणजे असं नाही, त्या वेनी नाही करायचे. दिस इज माय शोल्डर जॉईंट, आय कॅन टर्न इन 360. शोल्डर जॉईंट इथे असतो, तो आपला जो हात आहे तो आपण पूर्ण राऊंड करू शकतो, म्हणजे 360 डिग्रीमध्ये पूर्ण, म्हणजे त्याला आपण एक राऊंड चक्कर देऊ शकतो. 360 डिग्रीमध्ये मी माझा हात असं गोल फिरवू शकतो. ते कशामुळे पॉसिबल आहे, हे जे शोल्डर जॉईंट असते त्याच्यामुळे पॉसिबल आहे. आता बघूया, आता नवजोज प्रोजेक्टमध्ये हा अक्षय काय सांगतो की हे बघा त्यांनी काय केलेलं आहे की म्हणजे इथून मी हात असं पूर्ण ह्या एल्बो पासून मी असं पूर्ण गोल नाही फिरवू शकत, पण माझा जो हा शोल्डर जॉईंट आहे, वाव, हा माझा जो शोल्डर जॉईंट आहे, बघा शोल्डर जॉईंट इथे असतो आणि याच्यामुळे हा मुलगा बघा, हा अक्षय आहे, हा पूर्ण आपला हात असं गोल राऊंड असं फिरवून, हा बघा जर इथे आहे हा पूर्ण फिरतो आहे, म्हणजे हा कुठल्या अँगल मध्ये फिरतोय, हा 360 डिग्री अँगल मध्ये फिरतो आहे. आता बघा 360 म्हणजे 360 डिग्री अँगल मध्ये फिरतोय. वाव, कॅन यू ऑल्सो टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ. आता त्यांनी आधी विचारलं होतं ह्या नवजोनी की ह्युमन बॉडी पार्ट्स विषयी विचारलं होतं, पण तो म्हणतो की वाव, किती अमेझिंग आहे तुमचं, म्हणजे किती इंटरेस्टिंग आहे ह्युमन बॉडी. मग म्हणतो की वाव, किती छान आहे. कॅन यू ऑल्सो टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ. तो म्हणतो की खूप छान आहे. कॅन यू ऑल्सो टेल मी, तू अजून मला सांगू शकतो का अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स, म्हणजे ज्या पृथ्वी तलावर अजून ह्युमन तर आहेतच, पण पुन्हा लिव्हिंग थिंग्स आहेत. लिव्हिंग थिंग्स म्हणजे आता ॲनिमल्स आहेत, त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो की ज्या पृथ्वी तलावर ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे ज्या सजीव वस्तू आहेत. लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव जे जीव आहेत, त्याच्याविषयी तुम्हाला सांगू शकतो का, म्हणजे तुमच्या ज्या प्लॅनेटवर, आपण कुठल्या प्लॅनेटवर राहतो मुलांना सांगा, आपण कोणत्या प्लॅनेटवर राहतो, आपण कुठल्या ग्रहावर राहतो, आपण अर्थ या प्लॅनेटमध्ये राहतो. अर्थ म्हणजेच पृथ्वी. तर आपण कुठे राहतो, पृथ्वी. आता मला सांगा की हा नवजो कुठल्या ग्रहावरून आला होता, कुठल्या प्लॅनेटवरून आला होता, बरोबर हा मार्स मधून म्हणजेच मंगळ ग्रहावरून आलेला होता. आणि त्याला हे सगळं काय वाटत होतं, अमेझिंग वाटत होतं. त्याला काय करायचं होतं, त्याचा प्रोजेक्ट पूर्ण करायचं होतं, तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी अमेझिंग वाटत होत्या. आता त्याने काय जाणून घेतलं, ह्युमन बॉडी बद्दल जाणून घेतलं, पण त्याला अजून उत्सुकता झाली, अजून इंटरेस्टिंग वाटायला लागलं. तो म्हणतो की कॅन यू टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑफ अर्थ ऑन अर्थ, ज्या अर्थवर, पृथ्वी तलावर अजून सजीव ज्या वस्तू आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगू शकतो का. बघा हा त्याला असं विचारतो आहे, कॅन यू टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स. आता तो सांगतोय नथिंग सिम्पलर. आता बघा तो सांगतोय म्हणजे सोपा आहे. तो म्हणतो आता बघा हा जो आहे कोण, अक्षय. आता नवजोनी काय म्हटलं होतं की मला तू लिव्हिंग थिंग्स बद्दल सांग. लिव्हिंग थिंग्स म्हणजे जे सजीव वस्तू आहेत ज्या पृथ्वी तलावर. तर आता त्याला जर हा अक्षय, आता हा ॲनिमल्स बद्दल सांगतो. ॲनिमल्स म्हणजे जनावरांबद्दल त्यांना सांगतो. तर बघा काय सांगतो आहे, तर नवजोनी काय दाखवलेलं आहे, एक चित्र दाखवलेलं आहे. आपण बघितलं होतं की नवजोकडे काय होतं, मॉडेल्स होते, पिक्चर्स होते. तर तो त्याच्या थ्रू त्याला काय समजणार होता, नवजोला म्हणजे समजावून सांगणार होता. तर आता अक्षयनी त्याला एक असं हे पिक्चर दाखवलेलं आहे. सांगा मुलांनो, हे कशाचं पिक्चर आहे, सांगा पाहू. व्हेरी गुड. हे काय आहे, एलिफंट. एलिफंट म्हणजेच हत्ती. हा पिक्चर कशाचा आहे, एलिफंट. मग आता एलिफंटचे जे बॉडी पार्ट्स आहेत ते दिलेले आहेत, ते अभ्यासूया आपण.
काय दाखवलेलं आहे बघा, हा काय आहे, एलिफंट आहे, दिसतो आहे आपल्याला एलिफंट. तर आपण मागच्या चॅप्टर मध्ये पण शिकलेलं होतं, द बोअर अँड द फॉक्स मध्ये पण शिकलेलो आहोत की तो वाईल्ड बोअर होता त्याला पण टस्क असतात, शिकलेलो आहोत, रिकॉल करा. बघा त्या एलिफंटचे आपल्याला काय दिसतात, हे दात दिसतात. हे काय दिसतात, असे पांढरे शुभ्र असे लांब आणि टोकदार काय दिसतात, दात दिसतात. याला इंग्रजीत काय म्हणतो आपण, याला टस्क म्हणतो, TUSK, टस्क. टस्क म्हणजे काय, लांब लांब टोकदार दात, हे काय आहे, टस्क. हत्तीच्या दातांना काय म्हणतात, टस्क, TUSK, टस्क. टस्क म्हणजे लांब टोकदार दात. आता बघा हत्तीची ही काय दिसते आहे आपल्याला, आता आपल्याला हत्तीचं काय दिसते आहे, ही सूंड दिसते आहे आपल्याला. तर याला काय म्हणू आपण, ट्रंक, TRUNK, ट्रंक. हे काय आहे, ट्रंक. ट्रंक म्हणजे हत्तीची सोंड, आपण काय म्हणतो, याला सोंड म्हणतो. बघा हत्तीच्या बॉडी पार्ट्स विषयी शिकतो आहोत आपण. हे काय आहे, टस्क. टस्क म्हणजे हे लांब जे दात आहेत ते, आणि हे काय आहे, ट्रंक म्हणजे हे हत्तीचं सोंड आहे. ट्रंक म्हणजे सोंड. आता बघूया, आता हे आपल्याला हत्तीचे पाय दिसतात, हे दोन पुढे पाय दिसतात. हे बघा हे काय आहेत, हे हत्तीचे पाय दिसत आहेत आपल्याला. तर हे काय झाले, फ्रंट लेग, FRONTLEG. फ्रंट लेग म्हणजेच काय, पुढचे पाय. जर पुढचे पाय असतील त्याला काय म्हणतात, फ्रंट लेग. हे हत्तीचे काय आहेत, फ्रंट लेग आहेत. आता हाइंड लेग हे दिसत आहेत आपल्याला. हाइंड लेग म्हणजेच काय, मागचे पाय. हाइंड लेग म्हणजे मागचे पाय. हत्तीचे मागच्या पायांना काय म्हणतो, हाइंड लेग. आणि बघा ही हत्तीची काय दिसते आपल्याला, टेल. टेल म्हणजे TAIL, टेल म्हणजे शेपटी, TAIL, टेल म्हणजे शेपटी. तर बघा आपण ह्या बघूया, हे अक्षयनी नवजोला हे पिक्चर दाखवलं, त्याला उत्सुकता होती ॲनिमल्स बद्दल, लिव्हिंग थिंग्स बद्दल जाणून घ्यायची. तर मग अक्षयनी त्याला ॲनिमल्स बद्दल म्हणजे जनावरांविषयी माहिती दिली. तर त्यांनी एलिफंटचं चित्र दाखवलं की हा काय आहे, एलिफंट आहे आणि हे एलिफंटचे बॉडी पार्ट्स आहे. तर पहिला पार्ट्स कुठला आहे, हे जे लांब सडक दात दिसतात हे टस्क आहे, म्हणजे हत्तीचे लांब दात. हे लांब आपल्याला असं दिसते, त्याला ट्रंक म्हणू, म्हणजेच सोंड. आणि हे बघा हे काय आहेत, त्याचे फ्रंट लेग आहेत. फ्रंट लेग म्हणजे समोरचे पाय, हे त्याचे आहे. हाइंड लेग म्हणजे मागचे पाय, आणि ही टेल म्हणजेच काय आहे, शेपटी आहे. अशा प्रकारे त्यांनी ॲनिमलचं इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. तर आपण त्यांनी हत्तीचं चित्र दाखवलं. आता थोडं बघूया. आता बघा पुढचं जे पिक्चर आहे ते कोणाचं आहे, हे काय दिसतं आपल्याला, बुल. काय दिसतो आहे, बुल. बुल म्हणजेच काय, बैल म्हणतो आपण. बुल म्हणजे हे बैलाचं चित्र आहे, दिसते आहे आपल्याला. आता बघा हे बैलाच्या चित्रामध्ये काय दिसतंय, हे काय आहे, बुल. हे काय आहे, बुल म्हणजेच हे बैलाचं चित्र दिलेलं आहे. तर बघा हे जे काय आहे, हे काय असतात, बैलाचे हे काय आहेत, शिंग आहेत, HORN. हॉर्न म्हणजे सिंग, हॉर्न म्हणजे शिंगे. हॉर्न म्हणजे काय, शिंगे. बघा हे बैलाचं काय दिसतंय, हे जॉ, हे तोंड दिसतंय, याला काय म्हणू आपण, जॉ, GAW, जॉ. हे काय आहे, बैलाचं जॉ आहे. मग आहे SOOF, होप म्हणजे यांचे हे जे पंजे असतात ना, याला काय म्हणू, होप. होप म्हणजे पंजे. हे गायीचे काय आहे, पंजे, किंवा यांना आपण खूर पण म्हणतो. हुप म्हणजे गायीचे खूर. नाही, यांच्या ज्या पायांना आपण म्हणू हे पंजे आहेत. हुप म्हणजे पंजे. हुप म्हणजे काय, पंजे. हे नाही. आणि हे जे दिसतात हे काय आहेत, हुव्स म्हणजे खूर. हुव्स म्हणजे HOOVES. हुव्स म्हणजे काय आहेत, हे खूर आहेत. हुफ म्हणजे काय आहेत, ही यांचे पंजे आहेत. हुव्स म्हणजे याचे खूर आहेत. आता बघूया आपण हे बुल हे काय आहेत. पहिलं जे हॉर्न म्हणजे शिंगे, हे जॉ, याच्या तोंडाचं जॉ लाईन जी असते ना, ही आपली अशी तोंडा म्हणजे आपल्या चेहऱ्याचं फेसचं शेप असतो, ही काय असते, जॉ लाईन. हे बघा हे काय, याची जॉ लाईन, जॉ आहे. आणि मग आहे हे हुप. हुप म्हणजे यांचे जे पंजे. हुव्स म्हणजे यांचे हे जे खूर आहेत हे. आपण त्यांनी दुसरं पिक्चर दाखवलं होतं बुलचं. आता आपण बघूया पुढे काय 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 तो दाखवतो आहे. आता अशा प्रकारे त्यांनी दोन ॲनिमल्स दाखवले होते, म्हणजे जनावर दाखवले होते. आता त्यांनी जो तिसरा पिक्चर आहे तो कशाचा दाखवलेला आहे, हे कशामध्ये येतात, हे बर्ड्स मध्ये येतात. बर्ड्स म्हणजेच पक्षी. तिसरा पिक्चर काय दाखवलेला आहे त्यांनी, बर्ड्सचं. बर्ड म्हणजे पक्ष्याचं. हे काय आहे, स्पॅरो, SPAROW, स्पॅरो. स्पॅरो म्हणजे काय, चिमणी.
स्पॅरो म्हणजे चिमणी. कशाचं पिक्चर आहे मुलांना सांगा? हे स्पॅरोचं पिक्चर आहे. सगळ्या लहान मुलांना चिवताई आवडते. आपण लहानपणापासून काय चिवताई म्हणून म्हणजे आपलं खातांनी वगैरे आपली आई आपल्याला भरवत असते. बघा ही चिवताई आहे, हा कावळा आहे, सांगते की नाही. हे काय आहे, कशाचं पिक्चर आहे? हे स्पॅरोचं म्हणजे चिमणी आहे. बघा तर याची हे चिमणीचं काय आहे, हे आपण याला चोच म्हणतो. BEAK बिग किंवा बिल. BEAK बिग ऑब्लिक बिल, BILL बिल. बिग म्हणजे काय असते? ही चोच असते. बिग म्हणजे काय? चोच आहे. आणि बघा मग हे काय दिलेले आहेत त्याचे हे फेदर्स. हे काय आहेत? फेदर्स. FEATHERS. फेदर्स म्हणजे पंख. फेदर्स म्हणजे पंख. FEATHERS. हे काय आहेत? चिमणीचे फेदर्स आहेत. हे दिसतात ना, हे काय आहेत? हे फेदर्स म्हणजे पंख. आणि हे काय आहेत? हे जे दिलेले आहेत हे म्हणजे पक्ष्यांच्या याच्यावर काय असतात? फेदर्स असतात. आणि फेदर्स म्हणजे पंखामुळेच काय असू शकतात? हे पंख किंवा आपण त्याला पिसे म्हणू. हे छोटे छोटे पिसे असतात असं. आणि बघा हे काय आहेत? त्याचे विंग्स. विंग म्हणजे पंख. विंग म्हणजे पंख. ह्या विंग्स थ्रूच काय करतात? विंग्सद्वारे जे बर्ड्स आहेत, जे पक्षी आहेत ते उडतात. आणि मग हे काय आहेत? त्यांचे क्लॉ. हे क्लॉ म्हणजे त्यांचे पंजे. CLAW. क्लॉ म्हणजे पंजे. ह्या पंजामुळेच ते झाडांवर अशी पकड धरू शकतात, होल्ड करू शकतात. ते झाडाच्या फांदीवर जेव्हा बसतात तेव्हा हे आपले क्लॉ त्यांचे काय असतात? हे असं म्हणजे असे मजबूत असतात. त्याच्यामुळे ते असे होल्ड करू शकतात, पकडून ठेवतात. तर बघा अशा प्रकारे आपण हे स्पॅरोचे चित्र दाखवलं. कोणी दाखवलं? अक्षयनी दाखवलं. कोणाला दाखवलं? व्हेरी गुड, नवजोजला दाखवलं. तर हे बर्ड आहे. हे काय आहे? कुठला पिक्चर आहे मुलांना सांगा? हे काय आहे? स्पॅरो. तर स्पॅरो म्हणजे काय असते? चिमणी. SPARROW. स्पॅरो. आता बघा चिमणीला कुठले कुठले बॉडी पार्ट्स असतात? कुठले कुठले म्हणजे घटक असतात शरीराचे? तर हे असते बीक. बीक म्हणजे चोच असते. त्यांना फेदर्स म्हणजे पंख किंवा पिशे असतात. विंग्स असतात त्यांना उडायला. विंग्स म्हणजे पंख. आणि त्यांना असते क्लॉ. क्लॉज म्हणजे पंजे. त्यांना असं होल्ड करायला ते पंजांचं काम करतात. तर बघूया अशा प्रकारे तो इंट्रोडक्शन करून देतो आहे. म्हणजे ह्युमन आपल्या याच्यातलं जे पृथ्वीवर कुठले कुठले घटक राहतात. ह्युमन बिईंग तर राहतात, मानव तर राहतोच, मनुष्य तर राहतोच. पण ॲनिमल्समध्ये त्यांनी 2 चित्र एलिफंटचं दाखवलं होतं, दुसरं कुठलं होतं? बुल दाखवलं होतं, मग पक्ष्यांचं दाखवलं होतं. आणि चौथं त्यांनी कशाचं दाखवलं? परत म्हणजे ॲनिमल म्हणजे जनावर. हे काय आहे? वाईल्ड ॲनिमल म्हणजे जंगली जे ॲनिमल असतात त्याचं. तर हा कशाचा पिक्चर आहे मुलांना सांगा पाहू? व्हेरी गुड. हा कशाचा पिक्चर आहे? कोण आहे? सिंह. सिंह म्हणजे लॉयन. LION. लायन. लायन मीन्स सिंह. काय म्हणू याला आपण? लायन मीन्स सिंहाचं चित्र आहे. तर बघा याचे आता काय काय बॉडी पार्ट्स दाखवलेले आहेत. तर हे बघा हे कशाचं आहे? हे लायन आहे, सिंह आहे. हे बघा हे काय दिसतात? याचे विस्कर्स. विस्कर्स म्हणजे ह्याच्या विस्कर्स अजून कोणाला असतात मुलांना सांगा? म्हणजे सिंहाला तर आहेत, अजून कोणाला असतात? बरोबर, कॅटला म्हणजे मांजरीला अशा मिशा असतात. विस्कर्स म्हणजे मिशा. विस्कर्सचे स्पेलिंग काय आहे? WHISKERS. WHISKERS. विस्कर्स म्हणजे मिशा असतात. मांजरीला मिशा असतात, विस्कर्स असतात. तसंच काय आहे? ह्या लायनला पण असतात, टायगरला पण विस्कर्स असतात. बरं, WHISKERS. विस्कर्स म्हणजे मिशा. आता बघा हे काय आहे? त्याचे पॉ. तर पॉ कुठल्या कुठल्या ॲनिमल्सला असतात? PAW. पॉ म्हणजे पंजा. PAW. पॉ म्हणजे पंजा. हे काय आहेत? त्यांचे पंजे आहेत. पॉ कुठल्या ॲनिमल्सला असतात सांगा भाऊ? व्हेरी गुड, कॅटला असतात की नाही? पॉ म्हणजे पंजा. बघा ह्याला पण आहे, टायगरला असते पॉ, अजून बऱ्याच ॲनिमल्सला असतात. बघा हे काय दिसते त्याचं? हे आपल्याला असं केसांचं एक काय असते? मेन असते. MANE. मेन. मेन म्हणजे आयाळ. मेन म्हणजे आयाळ. आणि आयाळ फक्त कोणाला असते? ह्या लायनला असते. जसं आपण बघतो की मेन्स लोक काय ठेवतात? दाढी ठेवतात. त्याचप्रमाणे सिंहाला पण काय असते? हे आयाळ असते. असे केसांचं त्याच्या मानेच्या भोवती हे काय असते? मेन असते. मेन म्हणजेच आयाळ. तर सिंहाचे कुठले कुठले बॉडी पार्ट्स अभ्यासलेले आहेत आणि त्याने काय काय इंट्रोडक्शन करून दिलं अक्षयनी, की हा काय आहे? हा लॉयन आहे, याला सिंह म्हणतात. याला काय असतात? विस्कर्स असतात म्हणजे मिशा असतात. त्याला पॉ असतो, पंजा असतो आणि मेन म्हणजे आयाळ असते. तर हे सगळं बघून
नवजोलाच काय वाटलं असेल, अमेझिंग वाटलं असेल की अरे की अर्थ किंवा पृथ्वी तलावर किती किती इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ना, खूप छान छान गोष्टी आहेत ज्या मी फक्त पुस्तकात पाहिलेल्या होत्या त्याच्या स्कूलच्या, पण मी आता स्वतः म्हणजे हे पाहिलेलं आहे असं म्हणतो तो. बघा आता ह्या पिक्चरमध्ये हे बघा हे काय दिलेलं आहे, ह्या अक्षयनी याला एक पुस्तक दिलेली आहे. इथे बघा काय लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये, काय लिहिलेलं आहे मुलांना, इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स INSECTS इन्सेक्ट्स म्हणजे किडे. इन्सेक्ट्स म्हणजे किडे असतात. तर बघा हे पुस्तक यांनी नवजोला दाखवले. आय नो व्हॉट दीज आर, दे आर अँटिना. आता तो म्हणतो की बघा अँटिना ह्याला पण आहे, पण ह्याचा अँटिना काय असतात की जे आपले जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात तर अँटिनामध्ये इथे सेन्सर असते, याच्या थ्रू काय मिळतो आपल्याला, या सेन्सरमुळे आपल्याला कव्हरेज मिळतो किंवा त्या वस्तू चालू आहेत की नाही हे आपल्याला कळतात. तर आय नो व्हॉट दीज आर, मला माहिती आहे हे काय आहे. तर आपण बघितलं अँटिना कोणाकोणाला असतात, अँटिना म्हणजे फुलपाखराला बघितलं असेल तुम्हाला, असे अँटिने असतात 2. तर तसंच इन्सेक्ट म्हणजे मच्छरांना पण असतात, मॉस्किटोंना पण असतात. तर इन्सेक्ट तो म्हणतो की मला माहिती आहे दे आर अँटिना. तर बघूया आता पुस्तकामध्ये पाहून त्याला किती अमेझिंग असं वाटतं. आय नो व्हॉट दीज आर, दे आर अँटिना. तर बघा स्नेल, यू आर राईट, इट्स अ स्नेल. तर या नवजोनी काय केलं, या पुस्तकामध्ये स्नेलचं म्हणजे गोगलगायचं पिक्चर पाहिलं. तर गोगलगायला पण असतात ना, अशी गोगलगाय असते, अशी गोगलगाय असते आणि तिला कसे असे ह्याच्यासारखेच 2 अँटिने असतात. तर तो म्हणतो की आय नो व्हॉट दीज आर, दे आर अँटिना, यू आर राईट, इट इज अ स्नेल. तू बरोबर, हा काय म्हणतो बरोबर, ते काय आहे स्नेलचं चित्र आहे म्हणजे गोगलगायचं चित्र आहे. गोगलगायला असतात, मॉस्किटोला असतात. बघा इन्सेक्टच्या पुस्तकाविषयी वाचतो आहे, मग नंतर आहे तो म्हणतो इट इज अ स्नेल, यू आर राईट, इट इज अ स्नेल. आणि मग काय आहे, ओ माय बजर रिंगिंग, त्याचं हे बजर वाजायला लागतं. हे जे तो म्हणतो की माय बजर इज रिंगिंग, त्याचं बजर वाजायला लागतं. बजर म्हणजे त्याचा जे अँटिना आहे तर त्याचा वेळ संपलेला असतो. ओ माय बजर्स रिंगिंग, माझा आता हॉर्न वाजतोय. माय टाइम वन अर्थ इज अप, आय मस्ट गो. तो म्हणतो की आता माझा वेळ झालेला आहे, आता माझी जायची वेळ झालेली आहे, बजर वाजतो आहे. मग हा काय म्हणतो, थँक्स फ्रेंड, बाय, इट्स मीट अगेन. तो म्हणतो की थँक्स, बाय बाय, पुन्हा भेटू आपण. तर अशा प्रकारे काय झालेलं हे दोघांमधलं संवाद होतं आणि नवजोनी त्याला खूप छान प्रकारे मदत केलेली आहे अक्षयला, आणि अक्षयला पण हे सगळं समजलेलं आहे. त्यांनी काय काय शिकून गेला, तो त्याच्या प्रोजेक्टसाठी बॉडी पार्ट, ह्युमन बॉडी पार्ट शिकून गेलेला, मानवी अवयव. मग त्यांनी ॲनिमल्स बद्दल पण सांगितलं, जनावरांबद्दल पण सांगितलं, मग बर्ड्स बद्दल पण सांगितलं. असं त्याच्या प्रोजेक्टला त्यांनी मदत केली आणि नवजो पण खूप खुश झाला. त्याचं पण प्रोजेक्ट म्हणजे आता त्याला खूप मदत होईल. त्याला हे सगळं बघून खूप मज्जा आली. त्यांनी थँक्यू म्हटलं, धन्यवाद म्हटलं. कोणाला म्हटलं, अक्षयला धन्यवाद म्हटलं. मग त्याला जे पृथ्वी तलावर आला तर त्याला एक पर्टिक्युलर टाईमसाठी पाठवण्यात आलेलं होतं. तर त्याचा रेड कलरचा बजर म्हणजे एक असा भोंगा असतो की तो वाजला तर मग त्याचा टाइम संपला, त्याची वेळ संपली आणि तो त्याचा स्पेसशिपमध्ये अंतराळ यानामध्ये बसून तो कुठे गेला, तो त्याच्या ग्रहावर गेला. कोणत्या ग्रहावर राहत होता, तो मार्सवर राहत होता. मग अक्षयनी त्याला छान बाय म्हटलं आणि तो तिथून गेला. तर अशी ही सुंदर स्टोरी आपण अभ्यासलेली आहे आणि स्टोरी खूप छान आणि अमेझिंग होती. याच्यात दुसऱ्या ग्रहावरील कॅरेक्टर्स होते आणि त्यांच्या जगणं, त्यांचं राहणीमान वेगळं, आपलं वेगळं, ह्या दोघांमधलं डिफरन्स आपण बघितलेला आहे. आपण कसं आपल्या अभ्यासक्रमामध्ये स्पेसशिप, अंतराळ, ढगा, ताऱ्यांविषयी जाणून घेतो, अंतराळाविषयी जाणून घेतो, तसंच त्या ग्रहांमध्ये राहणाऱ्या मुलांना सुद्धा त्यांना आपण अर्थमध्ये कुठले कुठले ॲनिमल्स असतात, ह्युमन बिंग्स असतात, कसे राहतात, काय काय असतं त्यांना, ते जाणून घेण्यासाठी तो आला होता. हा खूप मजेदार अशी, इंटरेस्टिंग अशी छान सुंदर स्टोरी होती, चॅप्टर होता, जे तुम्हाला मी समजावून सांगितलेलं असेल. आय होप तुम्हाला पण अभ्यासाने छान मजा आली असेल आणि त्याचबरोबर आपल्याला नवीन पार्ट्सविषयी, नवीन सजीवांच्या अवयवाविषयी, मानवी बॉडीविषयी आपल्याला छान शिकता आलं. धन्यवाद.